भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला गावातील भूमिगत मॅग्नीज खाणीमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारावर दगडाचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मृतकामध्ये चेतन शिवणे याचा समावेश आहे, तर मॉयल प्रशासनाने मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन केले असता यावेळी मृतक चेतन शिवणे यांच्या कुटुंबियांनी रौद्ररूप धारण करून मृतदेह रुग्णवाहिकेतून चिखला मॅग्नीज खान प्रशासन कार्यालयात समोर आणले। मॉयल खान प्रशासनात एकच खळबळ उडाली। जोपर्यंत मृतकाच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देत नाही तोपर्यंत सोबतच चिखला मॅग्नीज खाणीत नोकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतकांच्या नातेवाईकांसह चिखला येथील नागरिकांनी घेतला असल्याने प्रकरण आणखी चिघळले होते। दरम्यान सतत प्रकरणी मृत कामगाराच्या परिवारातील सदस्य व चिखला येथील नागरिकांनी चिखला मॅग्नीज खान प्रशासकीय कार्यालयाचा घेराव घालत 5 तास ठिय्या आंदोलन केले। दरम्यान चिखला मॉयल प्रशासनाचे अभिकर्ता उपमहाप्रबंधक UA भाटी, खान प्रबंधक निलेश खेडेकर, आमदार राजू कारेमोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी स्मिता राव, पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतकाच्या परिवारासोबत व येथील संतप्त नागरिकांसोबत चर्चा करून मृताच्या कुटुंबियातील वारसाला कंत्राटी पदावर नोकरीत घेण्याचे व मृतकाच्या मुलाचे इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण मॉयल प्रशासनाकडून मोफत करण्यात येईल। तसेच मृतकाच्या पत्नीला 1500 रुपये पेन्शन व मॉयल इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे मिळणारे सर्व देय देण्याचे मॉयल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे। चिखला खदानमध्ये आपला काल एका कामगाराचा ॲक्सिडेंटली दुर्दैवी आपला मृत्यू झाला। त्याच्या आज आपला पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर बॉडीच्या त्यांच्या परिवाराने ती बॉडी आपला मॉईलच्या ऑफिसमध्ये आणली आणि जनप्रतिनिधी, मॉईलचे आपला कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर, लेबर यांनी सर्वांनी आपला त्यांच्या भविष्याचा विचार करून मॉईलला मागणी केली। त्या मागणीनुसार त्यांनी आपला अंदाजे 21 लाख रुपये त्या परिवाराला मिळणार आहेत आणि त्यांच्या मुलांना 10वी पर्यंत त्या शाळेमध्ये किंवा 10वी किंवा 12वी त्या शाळेमध्ये आपला शिक्षण मिळणार आहे। एक त्यांना भविष्याचा आधार मिळावा या हिशोबाने आपला चर्चा करण्यात आली आणि मॉईलने सुद्धा त्याच्यात सकारात्मक आपला भूमिका घेऊन ती आपला चांगल्या पद्धतीने आपला त्यांना मदत केलेली आहे। काल दिनांक 4 तारखेला चिखला मॉलच्या 5 लेवलमध्ये एक दुःखद दुर्घटना झाली आणि ते म्हणजे एक ठेकेदाराचा एक मजूर होता, तो काम करता वेळेस जागीच दगावला आणि त्या कारणामुळे आमची मॉल प्रशासनाला मागणी होती की आम्हाला जे बी काही आमच्या मागण्या होत्या त्या मागणीबद्दल आम्ही या ठिकाणी प्रोटेस्ट केला आणि त्यामध्ये मॉल प्रशासनाकडून त्यांचे जे मृत पावले त्यांची जे धर्मपत्नी होती त्यांना मॉल प्रशासनाने लिहून दिलेला आहे। त्यांना आम्ही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो सरकारी दिशानिर्देशानुसार त्यांना आम्ही त्या ठिकाणी एक जॉब देण्यात येतील आणि त्या जॉबमध्ये ते पण तयार झालेले आहे। आज जरी एखादी मजुरासोबत झाला, भविष्यामध्ये असा कोणत्याही मजुरासोबत हे दगावण्याचं काम होऊ शकत नाही। त्यामध्ये मॉल प्रशासनाकडून मॉलचे जे अजून इतर सुविधा जे आहेत किंवा एक सेफ्टीचे जे साधन आहेत ते सर्व साधन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे। काल जी दुःखद घटना घडली मॉईलमध्ये, त्यांच्या जो एक व्यक्ती चेतन शिवणे त्यांचं दुःखद निधन झालं। काल 5 वाजता घटना घडली, त्याला तिथून तुमसरला हलवण्यात आलं आणि तुमसरमध्ये गेल्यावर आज त्यांचं पोस्टमॉर्टम सगळं झालं। ती बॉडी घेऊन आणि आज आम्ही सगळं इथं जमून मॉईल ऑफिसच्या समोर आम्ही मागणी केलं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या परिवाराला एकाला तरी मॉईलमध्ये नोकरी मिळण्यात यावी आणि जो त्यांचं कम्पेन्सेशन आहे तो मिळण्यात यावा। आम्ही हे सगळं इथं मागणी उपस्थित होतो आणि सगळं काही निदान लागल्यानंतर मॉईल प्रशासनाकडून असं एक लिखित आश्वासन मिळालेलं आहे की 15,000 रुपये प्रति महिना एक नोकरी आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण हे देण्यात येईल अशी यांनी आम्हाला लिखित म्हणजे आश्वासन दिलेलं आहे। तर आंदोलकांच्या आणि नातेवाईकांच्या मागण्या मॉयल प्रशासनाने मान्य केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात अंत्यसंस्कार केले।